तर आज बनवूया आपण मस्तपैकी असे दही वडे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 वाट्या उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे। तर हे आपण नुसते उडदाच्या डाळीपासूनही बनवू शकतो आणि दोन्ही मिक्स उडदाची डाळ आणि मुगाची डाळ पण आपण त्यात घेऊ शकतो। तर मी इथे ते भिजवून छान मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी अशी जाडसर तयार करून घेतलेली आहे पेस्ट। आणि त्यानंतर इथे एका भांड्यात काढून त्यामध्ये जिरं, मीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान आता त्याला फेटून घ्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा असा पांढरा शुभ्र रंग दिसला पाहिजे आणि ते फ्लफी झालं पाहिजे। तर हे ना असं हलकं झालं पाहिजे डाळीचं जे बॅटर आहे ते। आपण जेव्हा हे बघा असं मी इथे पाण्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवते, थोडंसं इथे मी टाकणार आहे त्यात। हे बघा असं अलगद वरती तरंगलं पाहिजे ते, तर तेव्हा आपले वडे छान होतात आणि तेलही ते पीत नाही। तर तेलात टाकल्यावर हे बघा अशा पद्धतीने छान वरती तरंगले पाहिजे आणि गॅस मिडियमच पाहिजे आपल्याला, फार कमीही नको आणि खूप मोठाही गॅस नको, कारण की मग ते तेल प्यायला लागतात, सगळे तेलाचे होऊन जातात मग ते वडे। तर त्यामुळे इथे मीडियम गॅसच पाहिजे आपल्याला आणि छान मस्तपैकी असे तळून घेतलेले आहेत पूर्ण वडे मी। इथे थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चाट मसाला, जिरा पावडर, मीठ टाकून वडे त्यात टाकून घ्यायचे। त्यानंतर इथे मी दही तयार करून घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर टाकून छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर वडे जे आहेत ते त्या पाण्यातून काढून थोडेसे अलगद पिळून दह्यामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर इथे मी प्लेटमध्ये आता सर्व काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आंबट गोड चटणी, हिरवी चटणी, थोडेसे शेव, चाट मसाला हे सगळं टाकून छान मस्तपैकी असे इथं दही वडे तयार आहे। खूपच टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। हे बघा मस्तपैकी, हा बघूनच असं तोंडाला पाणी आले। तर एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब